या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। एकीकडे संपूर्ण राज्य सरकार कोरोना या विषाणू विरोधात लढत असताना सर्वत्र वातावरण तापले असताना राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप करण्याच्या तयारीत भाजपा पक्ष असल्याचे दिसत आहे। महाराष्ट्र शासनाचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नागरिकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावावर सोशल मीडियाद्वारे काहींनी आक्षेपार्ह विधान करत ती पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीस शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून त्याला बेदम मारहाण केल्याने विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना बडतर्फ करण्याची मागणी केली। अशात आता अनेक ठिकाणी गृहनिर्माण मंत्री यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपा ठिकठिकाणी निषेध व्यक्त करत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करत आहे। सिन्नर तालुका भाजपाच्या वतीनेही निषेधचे निवेदन सिन्नर तहसील येथील तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले आहे। या प्रसंगी भाजपा सिन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, डॉक्टर दीपक कुमार श्रीमाळी, सचिन गोळेसर, रवी नाटे, गोरख गोळेसर, सोनल लहामगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जो काही प्रकार केलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो युवा मोर्चाकडून। महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड यांनी जो हिडीस प्रकार केला तो निश्चितच पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे। मुळामध्ये टीका करणे याच्यामध्ये सर्वात जास्त हातखंडा हा जितेंद्र आव्हाडांचा आहे। मोदींच्या नावाने भरपूर टीका करणारे, फडणवीसांना वेगवेगळ्या नावाने टोमणे मारणारे असे अनेक प्रकार त्यांनी इथून मागे आमच्या भाजप कार्यकर्त्यांच्या बाबतीत केलेले होते, परंतु आम्ही असे कोणतेही उद्योग केले नाही। परंतु त्यांनी या ठिकाणी एका नागरिकास बोलून शासनाकरवी त्यांना बेदम मारहाण केली। हे असंस्कृतपणाचं हे लक्षण आहे आणि ही शासकीय बाईगिरी, अशी बाईगिरी पुढे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आम्ही खपवून घेणार नाही आणि वेळ पडल्यास त्यांना जशास तसे उत्तर देऊ।